मी सांगतो एक पण पडणार नाही। ही जबाबदारी एकनाथ शिंदेने घेतलेली आहे। मी जाहीरपणे तेव्हा सांगितलंय, याच्यातला एकही माणूस पराभूत झाला तर एकनाथ शिंदे राजकारण सोडून निघून जाईल। शिंदे यांच्यासोबत जे 13 खासदार गेले, या 13 खासदारांना अभय दिलं होतं की तुम्हाला पुन्हा खासदार मी करणारच। त्यासोबत त्याने असं देखील म्हटलं होतं की जर यांच्यापैकी एकही माणूस पडला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन। आता त्यांनी शेतीची अवजारं जरा धार काढून ठेवावीत। आमचं म्हणणं आहे कमीत कमी 13 जागा तर राखा पहिल्या, नंतर मग उमेदवाराचं भवितव्य, त्याच्यानंतर निवडणूक, त्याच्यानंतर जिंकणं, त्याच्यानंतर राजीनामा। नमस्कार। महायुतीत एकनाथ शिंदे 13 जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे। यापैकी 8 जागांवर शिंदेनी उमेदवार जाहीर केले आहेत, तर अद्याप 5 जागांवर उमेदवारीचा पेच कायम आहे। या जागांवर शिंदेच्या उमेदवार बदलाची चर्चा आहे। यावरूनच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टोला लगावत एक आठवण करून दिली आहे। अनिल परब पत्रकार परिषदेत आज बोलत होते। यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या लोकसभेच्या उमेदवारांवर भाष्य केलंय। एकनाथ शिंदे सोबत 13 खासदार गेले होते, या खासदारांना पुन्हा खासदार करणारच आणि तुमच्या सोबत जे 40-50 आमदार गेले आहेत त्यांनाही परत निवडून आणण्याची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली होती, असं अनिल परब यांनी सांगितलंय। यांच्यापैकी एकही व्यक्ती पडला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि मी शेती करायला जाईन, असं शिंदेंनी स्पष्ट सांगितलं होतं। त्यामुळे आता त्यांनी शेतीच्या अवजारांना धार काढून ठेवावी असा टोला अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे। त्याचं कारण असं आहे की आत्ताच तुमानेची उमेदवारी कापली त्यांनी, अजूनही बरेच उमेदवार वेटिंग मध्ये आहेत। नाशिकची जागा मिळेल की नाही माहित नाही। आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आता जे ज्या प्रेमाने एकनाथ शिंदे बरोबर गेलेत त्यांना आम्ही शुभेच्छा देतो। आमचं म्हणणं आहे कमीत कमी 13 जागा तर राखा पहिल्या, नंतर मग उमेदवाराचं भवितव्य, त्याच्यानंतर निवडणूक, त्याच्यानंतर जिंकणं, त्याच्यानंतर राजीनामा, हा सिक्वेन्स आहे। आता पहिल्या टप्प्यातच गळपटलेत ते। आजही 13च्या 13 जागा राखण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे। 13 जागा राखू शकतील की नाही या बाबतीत शासन काय, आणि जर 13 जागा राखू शकले नाहीत तर मग काय करणार? नाही, हे तर आम्हाला तुमच्या माध्यमातूनच कळतंय की एकमत होत नाहीये। लोकमत तर गमावूनच बसलेले आहेत, पण एकमत तर कमीत कमी होऊ देत। त्यामुळे माझं असं म्हणणं असं आहे की पहिलं त्यांना आपसात ठरवू देत की कोणी कुठल्या जागा लढायच्या। एकनाथ शिंदे ज्या स्वाभिमानाने गेले, बाळासाहेबांचे विचार घेऊन गेले, बाळासाहेबांनी अशा जर बार्गेनिंगला लाथ मारली असती, ठाण्याच्या जागेसाठी यांना संघर्ष करावा लागतोय। जी ठाण्याची जागा आनंद दिघे साहेबांनी प्रतिष्ठेने खेचून आणली होती, त्या जागेसाठी यांचा घामटा निघतोय। आता अशा परिस्थितीत कुठे गेला स्वाभिमान, कुठे गेला बाळासाहेबांचे विचार? जर तुम्हाला फरफटत नेते आहे बीजेपी आणि तुम्ही फरफटत जाताय, तुम्ही आम्हाला काय म्हणून सल्ले देताय? त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की पहिले तुम्ही तुमच्या 13 जागा राखा, त्या जिंका, तुम्ही सगळ्या जिंकून आणाल अशी ताकद आहे तुमची, असं तुम्ही चित्र उभं केलंय। नाही आल्या निवडून तर तुम्ही राजीनामा देणार हे देखील सांगितलेलं आहे, आणि तुम्ही नेहमी महाराजांच्या पायाची शपथ घेऊन शब्द पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहात। तर महाराजांच्या पायाची शपथ घेऊन तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल। याच्यातला एकही जर पडला तर, कारण तुमच्या ह्या शपथेला भुलून खासदार आणि आमदार तुमच्याकडे आलेत।